वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा ही राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे। ही यात्रा हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे हा संदेश देणारी यात्रा आहे। मागील लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे विरोधकांनी विष पसरवण्याचे काम केले त्याला उत्तर देणारी ही यात्रा आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी अपेक्षा राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी व्यक्त केली आहे। लिंगायत समाजातील युवक, तरुण व सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं राज्यात वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या असलेल्या 17 जिल्ह्यांमध्ये भक्तिस्थळ ते शक्तिस्थळ अशी लिंगायत सन्मान यात्रा जाणार आहे। ही यात्रा रविवारी पुण्यात आली। 60 विधानसभामधील प्रवास करीत पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली। यानिमित्त गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली, नेवाळे वस्ती येथे वीरशैव लिंगायत समाज सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे बोलत होते। यावेळी आमदार उमा खापरे, हिंदू वीरशैव लिंगायत मंच पिंपरी चिंचवड शहर संयोजक दानेश तिमशेट्टी, महात्मा बसवेश्वर पुतळा समितीचे अध्यक्ष नारायणराव बहिरवाडे, गुरुराज चरणतीमठ, एस.बी. पाटील, संतोष यादवाडे, राष्ट्रीय जंगम समाजाचे अध्यक्ष श्रवण जंगम, आकाश पाटील, गणेश पाटील, मंगेश पाटील, चंद्रशेखर पाटील यासह लिंगायत समाजातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते। खासदार डॉक्टर अजित गोपछडे म्हणाले की ही यात्रा राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे। लोकसभेत मिळालेल्या अपयशाची कारण मीमांसा करण्यासाठी ही यात्रा नसून लिंगायत समाजाला एकत्रित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे। तसेच या समाजातील बलस्थानांना ओळखून त्यांचा सन्मान करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे। सध्या राज्यात ही जातीय तेढ निर्माण केली जात आहे, त्याला उत्तर म्हणून ही यात्रा काढण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितलं। आमदार उमा खापरे म्हणाल्या, डॉक्टर अजित गोपछडे यांनी यापूर्वी डॉक्टर सेलच्या माध्यमातून राज्यभर प्रभावी कार्य केले आहे। आता राज्यसभा खासदारकी मिळाल्यानंतर त्यांनी लिंगायत समाजाला एकत्र करण्यासाठी काढलेली ही सन्मान यात्रा राजकीय नसून लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी आहे। या मेळाव्यात लिंगायत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान डॉक्टर गोपछडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे। या यात्रेमध्ये हजारो लिंगायत तरुण बांधवांनी सर्व जाती, सर्व समाज, सर्व पंथ या लिंगायत समाजातल्या 57 पोट जातींना एकत्र करून ही यात्रा समरसता आणि हिंदुत्वाच्या दृष्टीने एकत्रितपणाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे। लिंगायत समाजाला एक करणे, लिंगायत समाजातल्या समस्या दूर करणे, लिंगायत समाज संघटित करणे व लिंगायत समाजामध्ये असले कोष्टी, वाणी, तेली, माळी, सुतार, चांभार, लोहार अशा अनेक प्रकारच्या जाती आहेत, त्या जातींना एकत्रित करणे, या बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून, या सरकारच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, सरसकट ओबीसीचं आरक्षण लिंगायत समाजाला मिळवून देणे, निवासी वसतिगृहाच्या संदर्भात मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, संभाजीनगर या ठिकाणी निवासाच्या सोयी विनामूल्य तरुण तरुणींना उपलब्ध करून देणे, या समाजामध्ये असलेल्या सर्व दफनभूमी, स्मशानभूमी ज्या आरक्षित झालेल्या आहेत, काही ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत, काही ठिकाणी बळकावल्या गेल्या आहेत, त्या मोकळ्या करणे आणि या लिंगायत समाजाचा गेलेला स्वाभिमान 1980 मध्ये 22 आमदार होते, आता फक्त 2 ते 3च आमदार शिल्लक आहेत। 12 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी लिंगायत आहेत आणि या सगळ्या लिंगायत समाजाला जागृत करण्यासाठी ही हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीने वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा आज पिंपरी चिंचवडमध्ये आलेली आहे। ही यात्रा हिंदुत्वाचा राष्ट्रीयत्व, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे, हे संदेश घेऊन जाणारी ही यात्रा आहे। या यात्रेचा उद्देश विखुरलेल्या लिंगायत समाजाला एकत्र करणे आहे। लोकसभेच्या निवडणुकीची कारणमीमांसा किंवा चिंतन करण्याच्या संदर्भातली ही यात्रा नसून लिंगायत समाजांची जी बलस्थानं आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या संस्था चालक, शिक्षण संस्था, महर्षी, बँकेमधले सहकारी सरकार कारखाने याचे जे सगळे लिंगायत समाजातले अनेक लोक आहेत की जे या ठिकाणी यशस्वीपणे काम करतात, त्यांचा सन्मान आम्ही या यात्रेच्या माध्यमातून करत आहोत। कारण या यात्रेचा उद्देश सामाजिक संदेश देणारा महात्मा बसवेश्वरांची जी 18 पगड जातींना एकत्र करण्याचा जो संदेश होता, तोच संदेश घेऊन आम्ही हजारो लिंगायत बांधव, वेगवेगळ्या जातीचे नवयुवक तरुण देखील आम्हाला स्वागत करतायत। एक जातीय तेढ जे महाराष्ट्रात जे पसरवल्या जातं, विषमता निर्माण केली जाते, त्याला हे वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा हे उत्तर आहे।